ठीक आहे, आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो. थँक्यू. धन्यवाद मनोजी, आपलं वक्तव्य आणि त्याची दखल नक्कीच घेतली जाईल. आम्ही मात्र दखल घेतो आता पहिल्या सेमीफायनलकडे. चला मुरबे सी संघाकडून सध्या टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि मुरबे ए संघाला आपण पाहतोय की फलंदाजासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. महत्वाची मॅच आहे. एकाच गावातून दोन संघ या वसंत सृष्टी चषक 2023च्या या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये खेळताना दिसतील आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक शिल्पकार सध्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मान्य श्री राजेशजी माते साहेब, त्यांचं देखील आपण वेलकम करतो या व्यासपीठावरती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ वाया घालू नका. अजून आपल्याला ग्रँड फिनाले मेगा फायनल खेळवायची आहे. नंदुरी संघ देखील उपस्थित आहे, त्यांचा देखील वेलकम आहे. तो संघ दाखल झाला या स्पर्धेच्या फायनल मध्ये आणि त्याच्या समेत कुठला संघ असेल मुरबे गावातून, तो ए असेल की सी असेल. दोन फलंदाज परीक्षित भावेश. पहिला बॉल खेळून काढलाय ऑन साइडला, चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं होत नाहीये, त्याचा फायदा लगेच उचलला जातोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं जातंय. 2 धावा होत आहेत फलकावर पहिल्या चेंडूवर. 2 षटकाचा मॅच आपल्याला इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजचा आपण विचार केला तर प्रवीण याला आपण गोलंदाजी मार्क पाहू शकतोय. प्रवीण हा गोलंदाज आहे. 2 षटकाचा मॅच आहे. पुढील बॉल थोडासा रणपणे चुकतोय, नव्याने तयार होणार आहे. आणि सर्व मान्यवर आपण पाहतो व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि मनोजींनी जे काही सांगितलं नक्कीच त्याचा विचार हा प्रत्येक समाज बांधव करेल. हा चेंडू परीक्षित केलाय, जो आता मोठा फटका. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही आहे. चेंडू जातो निर्धाव. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा सध्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल नंबर 2 स्पर्धेची चालू आहे. जो स्पर्धा आपण सध्या पाहतोय, जो चषक आपण सध्या पाहतोय, वसंत सृष्टी चषक 2023 मधला एक संघ दाखल झालाय, तो नंडोरे ए. त्याच्या समेत ए की सी मुरबे असेल याचं कुतूहल, याचं उत्तर आम्हाला या पुढे बघ. हा चेंडू देखील सुरेख बॅटचं एज आणि विकेटचं पतर. परीक्षित मैदानाच्या बाहेर. तसेच ॲडव्होकेट एमनजी पाटील देखील उपस्थित होते. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चुकून नाव राहिलेलं त्यांचं घ्यायचं, क्षमा असावी. तर परीक्षित बाद झालेला आहे. प्रसाद जातोय नवीन फलंदाज. आता प्रसाद आणि भावेश, कारण 2 षटकाचा मॅच आहे आणि वक्तव्य केलं प्रितेश देखील, जेव्हा जेव्हा आमचे संघ येतात मात्र आम्ही आमचा खेळ करतोय. जो चांगलं केलंय तोच जाईल फायनल मध्ये, असं त्याने वक्तव्य केले. आणि सध्या आपण पाहतोय की मुरबे ए संघ थोडासा अडचणीत आहे. मुरबे सी संघ थोडासा वर चढ करतोय या संघावर. चला खूप वेळ वाया घालू नका, कारण आपल्याला सूर्य देवत्याच्या उपस्थितीमध्येच या फायनलच्या मॅचला सुरुवात करायची आहे. फायनलला मॅच सुरुवात करण्या अगोदर आपल्याला आपलं राष्ट्रगान, जर आपण राष्ट्रगान 6 नंतर घेणार नाही आहेत याची दक्षता आपण घ्यायची आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा सामना कसा संपेल. विजय मात्रे यांनी सुद्धा समामंचावर यावं. तर बघा, सुरुवात आपण राष्ट्रगानने केली होती आणि शेवट देखील आपण राष्ट्रगान करायचं आहे. आणि सूर्यदेवच्या उपस्थितीत एक मिनिट मी विजय मात्रे यांच्याकडून पण आपल्या या सामन्याचं मनोगत व्यक्त करतोय. बोल. चला घाई करा. खूप वेळ वाया जातोय, नाही तर तुम्हाला फायनल 1 षटकाची खेळावं लागेल. बघा, सृष्टी चषक 2023 आयोजक सावरई क्रिकेट क्लबच्या तर्फे या ठिकाणी सामन्याचं आयोजन केलेलं आहे. अतिशय सुरेख असं वातावरण निर्मिती या ठिकाणी झालेली आहे.
प्रेक्षकवर्गही भरपूर मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. या सामन्यांचं सावरेतर्फे प्रथमच मोठं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचे आयोजक म्हणजे वसंत सृष्टीचे आणि कृषी पर्यटन केंद्राचे प्रमुख सन्माननीय राजेशजी म्हात्रे यांच्या आणि यांचा मोठा पाठबळ या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सचिन, संतोष आणि इतर सर्व प्रतिष्ठित सावरेचे व्यक्ती यांनी मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि या सामन्याची वैशिष्ट्य म्हणजे आपण बघतो यूट्यूबच्या माध्यमातून डायरेक्ट लाईव्ह असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण घर बसल्यासुद्धा ही मॅच पाहू शकतो. त्याचप्रमाणे स्वादिष्ट असं भोजन या ठिकाणी, असे तटस्थ असे पंच, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी जे प्रोफेशनल असे या ठिकाणी तुम्ही जे कॉमेंटेटर किंवा समालोचकवाले आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे. आणि संपूर्ण जे 2 दिवस कालही मी या ठिकाणी आलो होतो आणि आजही उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे. कारण मला सुद्धा या क्रिकेटचं फारच चांगला असा छंद आहे आणि मी सुद्धा समालोचन करतो, या सर्वांना माहिती आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी मला बोलावलं, येऊन माझं या ठिकाणी सन्मानित केलं. मी परेश राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी आणि मान्यवराचं आभार मानतोय आणि माझे 2 शब्द आहेत ते संपवतोय. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण वळतोय मैदाना दिशेने. सध्या 7 धावा फलकावरती आहेत. प्रशांतच्या हातून एक झेल सुटलेला आहे कारण चेंडू खूप उंच गेला होता. प्रणय आपण पाहिला तर एक प्रणित शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चला वेळ वाया जातोय थोडसा. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. फटका फसलाय. इथे यावेळेला मात्र झेल सोडणारा नाहीयेत. प्रणितने यावेळेला अचूक कलेक्शन केलं आणि मुरबे ए संघाला लागणार हा दुसरा धक्का. पुष्पा नाम सुन के पावर समझे क्या? फायर है मैं. धावसंख्या झाली ती 7. षटक संपलेला आहे. जरा गुरु आहे ती काढायची आहे थोडीशी. सावराई क्रिकेट क्लब चला या. कारण त्यांच्यामुळे आपल्या कुठल्याही खेळाडूला काय त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. त्यांना पण जाऊन सांगा की आज संध्याकाळनंतर मात्र हे ग्राउंड आम्ही तुमच्या स्वाधीन करणार आहोत. फक्त आमची ती स्पर्धा आहे. ग्रँड फिनाल झाल्यानंतर तुम्हाला मात्र आम्ही ग्राउंड देणार आहोत. सध्या आमचा क्रिकेटचा खेळ या मैदानात सुरू आहे तर थोडा वेळ आम्हाला तुम्ही डिस्टर्ब करू नका. सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आहे. 2 षटकात हा सेमीफायनल नंबर 2 पाहायला मिळतोय. वसंत सृष्टी चषक 2023 आता शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतोय. आता या मॅच नंतर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले फायनलचा सामना. साजेश येतोय गोलंदाजी मार्कवर. गेल्या मॅच मध्ये त्यानेच मंगलमूर्ती या संघासोबत जो मॅच काढला होता त्याच्या गोलंदाजीच्या जोरात तो साजेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आहे मिस्टर भावेश आणि गौरवी जोडी मैदानाची आत. आज परिस्थिती या महत्वाच्या मॅच मध्ये 2 धावा करू शकला. त्यानंतर प्रसाद 4 धावांचं योगदान दिलं. पुढील बॉल निर्धाव चेंडू. डॉट चेंडू जाईल. प्रेशर येईल. धाव संख्या फक्त आणि फक्त 7 धावांवर थांबलेली आहे. विकेट आपण पाहिले तर 2 गेलेले आहेत. 5 चेंडू अजून शेष आहेत या पहिल्या डावामधील. निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 2 या स्पर्धेची पहिली सेमीफायनल झाली होती 2 संघामध्ये. फुलटॉस चेंडू होता. पात्र चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. बघा क्षेत्ररक्षण किती अचूक होत आहे. यावेळेला चुका होणारच नाही कारण ज्या पद्धतीने दोन्ही संघ आज दिवसभर खेळलेत, ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत आलेत त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण त्यांचं परफेक्ट होत आहे. थँक्यू डीजे. अरे तर आता आपण पाहतोय त्या बाहेर गेलेला आहे. अच्छा त्याने मान ठेवलेला आहे त्या गोष्टीचा.
तर सध्या आपण पाहतोय धावपट्टी धावा आहे त्या 7, अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. नवीन गेलेला फलंदाज कल्पक सध्या स्ट्राईक एंडवर आहे. धावसंख्या सध्या परेशजी तुमच्या माहितीसाठी 7 धावा आहेत. यावेळेला कल्पक आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपात जातो. या षटकामध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त खरोखरच मला कुठली धाव नाही. वाटतं साजिश यांनी पुन्हा जी क्वार्टर फायनल झाली त्यात जे सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली होती घातक गोलंदाजी तशीच होते मला असं वाटतंय. नक्कीच, कारण अजून एकही धाव त्याच्या चेंडूवर काढली गेली नाही आहे. यावेळेला माझ्या धावा येतील त्यामध्ये ना एक्का ना दुक्का, सीधा छक्का. खरोखरच तितकाच षटकार मारण्यात कल्पक सक्षम आहे हे त्याने आज दाखवून दिलं. राज करने के लिए आया मैं पुष्पा. थँक्यू. तर बघा कल्पक यांच्या बॅटमन 6 धावा. आता कुठेतरी थोडीशी धावसंख्या सन्मानजनक स्थितीत जाऊन पोहोचते 13 आकड्यावर. अजूनही परेशजी 2 चेंडूचा खेळ शेष आहे. खरोखरच अजून 2 चेंडू बाकी आहेत. बघूया आता काय होतं त्या चेंडूवर. आणि खरोखरच ब्लॉक होलचा चेंडू म्हणता येईल. आणि इथे थोडसा कॉम्प्रोमाइज करावं लागतंय. दंडवत स्वरूपात कल्पक मैदानाच्या बाहेर येतोय. चला नवीन फलंदाज लगेच आत्मेचा 1 चेंडू बाकी आहे. सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सेमीफायनल झाला होता कालच्या दिवसामध्ये. त्यात झंझावात सावराई आणि नंडोरे ए या 2 संघामध्ये झाला होता आणि हाय व्होल्टेज मॅच झाला होता. झंझावात संघाला लक्ष होतं 58 धावाचं ते लक्ष पार केलं जाईल आणि त्यामुळे नंडोरे संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते मुरबे ए आणि मुरबे सी या 2 संघामध्ये. यातील कुठला संघ जाणार आहे पुढे हे देखील आपल्याला पाहायला. सध्या स्थिती जर पाहिली आपण तर मुरबे ए संघ थोडासा अडचणीत आहे कारण 13 धावा फक्त 11 चेंडूमध्ये झाल्या. शेवटचा चेंडू असेल साजेसचा. हा चेंडू देखील किती धावांचा आहे पाहूया. 1 धाव तर घेतली आहे. कदाचित दुसऱ्या धावाचा प्रयत्न ते केला जाईल परेशजी. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा म्हणजेच 15 धावा धावकावरती पाहायला मिळतात. याचाच अर्थ धाव संपलाय पहिला संपल्यानंतर 15 आहेत म्हणजे 16 धावांचं लक्ष आहे. ज्या कप्तानाने अमाईने जी साजिशी अशी गोलंदाजी दिली होती साजिश यांना खरोखर त्यांनी ती दाखवलेली आहे त्यांना गोलंदाजी. कारण करायचं प्लेइंग इनवर आपण पाहिलं की मला या टीम मध्ये का घेतलं गेलं कारण माझ्याकडे ती गोलंदाजी असेल. कदाचित मी चांगला एक क्षेत्ररक्षक आहे. कदाचित माझ्याकडे ती चांगली बॅटिंग आहे म्हणून माझी निवड या स्पर्धेसाठी का ना होईना परंतु प्रत्येक मॅचसाठी मला का या टीम मध्ये घेतलं त्याचं उत्तर त्याने दिलंय की माझ्याकडे ती चांगली विविधताने नटलेली गोलंदाजी आहे. छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा. वावरला कृष्ण कोयला भद्रा गोदावरी. पुन्हा ती जोडी जात आहे ज्या जोडीने आतापर्यंत धुमाकूळ केलेला होता. खरोखरच प्रणित बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच सन. 16 धावांचं लक्ष आहे परेशजी. तर पाहूया ए आणि बी मुरबा गावातल्या दोन्ही संघ आहेत. ए आणि बी मधला कुठला नंडोरे ए संघासोबत फायनल मध्ये दाखल होईल. कुठला संघ असेल तो समोर लढेल त्याच्या. स्ट्राईकवर आहेत ते सौरभ आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते प्रणित उर्फ गुड्डा. प्रणित आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नुकतंच शिवरायांचं आपण गीत ऐकलं आणि त्यांचं एक वाक्य मला आठवत आहे की सतत संघर्ष करत राहा. तुम्ही सतत संघर्ष करा कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नाहीये. इथे मात्र सतत 2 दिवस संघर्ष केलाय. या सर्व खेळाडूने सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेतली आहे. ती मेहनत कोणाची फळाला येईल हे पाहूया कारण 16 धावांचं लक्ष आणि अमित आहे गोलंदाजी मार्कवर. चला वेळ वाया जातोय नाहीतर तुम्हाला कमी षटकाचा फायनलचा सामना खेळावा लागेल.
सामना लवकरात लवकर चालू करावा. सर्व काही आज या वसंत सुट्टी चषकाच्या बाजूने चाललंय. ज्या पद्धतीने मॅच व्हायला हवे त्या पद्धतीने मॅच झाले. जो वेळ आपल्याला पाहण्यासाठी पाहिजे तो वेळ आपल्याला मिळालाय. जो प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहिजे तो प्रेक्षक वर्ग आहेत. जे समाज बांधव या स्पर्धेमध्ये यायला हवे ते समाज बांधव आले आहेत. जे व्यासपीठ आपण तयार केले त्या व्यासपीठ सर्वांनी मात्र आज मांदी आली त्यांची पाहायला मिळाले. पण जर सामना शेवटचा जर कमी षटकात झाला तर या मॅचचा जो पूर्णपणे सार आहे तो कदाचित बोरिंग होईल. त्याच्यामुळे काही करा विनंती करतोय. बघा अंधारचं सावट अर्ध मैदान मंदाराने घेतलंय. जी सूर्यदेवची किरण आहे ते मात्र अर्धी मैदानाची गायब होतात चालत. पहिला चेंडू ऑफसाईडला कव्हरच्या ठिकाणी खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ हातामध्ये. आपण पाहिलं मिस्टर प्रितेश 11 चेंडू 15 धावांची गरज. कारण आता जेव्हा चेसिंग असतं तेव्हा आपण वारंवार तेच सांगायचं असतं की आता किती चेंडू किती धावा किती चेंडू किती धावा. आता 11 चेंडू आणि आणि स्ट्राईकवर आहेत ते प्रणित आणि त्यांना गोलंदाजी करतील ते अमित अमितने टू प्रणित. गेल्या मॅच मध्ये चमत्कारिक गोलंदाजी केली होती. तो अमित आहे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने ढकलून दिला. चेंडू जातो डीप पॉइंट ठिकाणी. चांगला चेंडूला सॉफ्ट केलाय. 2 धावा इथे परिपूर्ण केले जातात. परिची म्हणजे 2 चेंडू नंतर 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. खरोखरच प्रणित त्याला माहिती आहे की मी आज माझा जो किल्ला लढवतोय तो शांतपणे लढवला तर मी विजयी होऊ शकतो. आणि बघा जास्त काही करायची गरज नाही कारण प्रतिषटक 8ची सरासरी आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं तरी हा मॅच आहे तो सहजासहजी जिंकू शकतायत. खरोखरच एक माइंड ब्लोविंग गेम खेळायचे आहे. त्याच्यामुळे त्याला तितकं विचार करण्याची गरज नाहीये. एक सिंगल डबलचा गेम पण सुद्धा चालू शकतो. बरोबर कारण जेव्हा तुम्ही मैदानाच्या आत असाल असं म्हटलं जात आहे की जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला खेळायचं असतं. तोच प्रकार इथे घडताना दिसतोय. कारण इथे सध्या सिंगल डबलला प्राधान्य दिलं. ती क्रिकेटची लाईफलाईन आहे. तिचा वापर इथे केला जातोय. बघा पुन्हा एकदा कार्पेट रोल प्रमाणे खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपेल आणि 4 धावा फलकावरती लागतील. परिचय खरोखरच शांत पद्धतीने खेळतोय प्रणित. त्याला पण अजून माहिती आहे की मी जिथपर्यंत राहील तिथपर्यंत मी मॅच आणू शकतो. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 6चा आहे आणि करंट रेट जर पाहिला तर 8च्या सरासरीचे धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. मॅच शेवटच्या चेंडू पण जाणार यात काही शंका नाही आहे. तिला मात्र शंका नाही आहे. परिची खरोखरच पुन्हा एकदा हलक्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न काहीच आणि मला वाटतंय गचा क्षेत्ररक्षण होत आहे आणि 1 धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. याला म्हणतात नशिबाची साथ. बघा बॅटचं एज लागला तिथे या स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू थर्ड मॅन ठिकाणी डीप मध्ये निघून गेला आणि 2 धावा आल्या. मागच्या मॅच पासूनच त्यांची दादा एक एज लागून सुद्धा त्यांना रन मिळतात. म्हणजे असं डॉट बॉल जात नाहीये. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न ते करतायत आणि सध्या आपण पाहतो की 4 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या आहेत. विजयासाठी लक्ष आहे ते 16 धावांचं म्हणजेच अजून 8 चेंडू आहेत आणि 10 धावांचं लक्ष आहे. परिची 8 चेंडू 10 धावा. पुढील बॉल अमित सज्ज होत आहे. या दरम्यान बघा मला वाटतं खुदकुशी करण्याचा प्रयत्न होता पण मला वाटतंय झेल सोडलेला आणि 2 धावा. 2 धावा मिळाल्या. तर प्रयत्न केला होता मोठ्या फटका गेला परंतु इथे काय केलं ती नशिबाची साथ. हितेंद्रनी मॅच नशिबाची साथ आपण पाहतोय इथे भेटले लाभली जाते. नशीब असेल ना तर माणूस मात्र कधी कधी चमकतोय. इथे नशिबाची साथ आहे आणि एक जीवदान मिळालंय. खरोखर वरदान कॅच घेणं म्हणजे आणि ते वरदान असेल कालपासून का? तेच बोलत होते. धावा झाल्यात 8. अजून 8 धावांची गरज. मॅच सुटलेली आहे. कालच्या दिवसात आपण तेच प्रकार पाहिलाय. कॅच छुटा मॅच छुटा. पुढील बॉल बघा हा चेंडू निर्धाव स्वरूपात. चांगला चेंडू आणि परेची जी गरज होती काळाची गरज होती मॅचची गरज होती 8ची सराची 8 धावा फलकावरती लागलेत पहिल्या षटकात. अजून शेवटचं षटक आहे 8 धावांची गरज आहे. आपण चर्चा करूया. 6 चेंडू 8 धावांची गरज. तत्पूर्वी आपण बोलूया आपल्या टीचेकडे गाणं ऐकूया. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा गौला तारा तिमीर हरा. खरोखरच एकाच मैदानावर जे प्रॅक्टिस करतात त्यांना
खरोखरच सर्वांची कमजोरी आणि सर्वांची ताकद सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वच जण आठ ही धावांची मुरबादले आवश्यकता एकच आहे 8 धावांची आवश्यकता आहे. नुकतंच गीत वाजलं आणि जर इतिहास पाहिला खास करून आपण या भंडारी समाजाचा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी समाजाचे एक सुभेदार होते आणि त्यांचंच गीत वाटवलं आणि नक्कीच त्यांची आठवण झाली. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये कारण अजूनही सामना संपलेला नाही आहे. सर्व दागेदोरे माहिती आहे, कुठला क्षेत्ररक्षक, कुठला फलंदाज, कुठला गोलंदाज कशा पद्धतीने खेळतोय, त्याला कसं बांधायचं, कसं अडवायचं, सगळं माहिती आहे. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू आहेत. बघा परीक्षित 6 चेंडू पहा किती व्हेरिएशन दाखवून झाले. ओळखलाय जर फलंदाज जर आपण पाहिला तो त्याला फॉलो केला प्रणितला, तो ऑफस्टमच्या बाहेर आला, लगेच त्याला फॉलो करून त्याच्या बॉडीमध्ये चेंडू हा हाताळला गेलाय. खरोखरच मी तेच बोललो की प्रत्येक जणांना काही ना काहीतरी कमजोरी माहिती आहे, त्याच्यामुळे ते आज एका दुःखावरच संतुष्ट राहतात. दुसऱ्याची कमजोरी आपली ताकद बनू शकते हे दाखवून दिलं या दोन्ही संघाने. पाहूया अजून मॅच संपलेली आहे. 5 चेंडू आणि 8 धावा परीची. काय घडेल, काय बिघडेल, कोण जाईल फायनल मध्ये? नाही इथे पाहता इथे विकेटचं पतन होईल. आणि पाहूया कुठला फलंदाज बाद होतोय. बघा 2 मॅच मध्ये सामनावीर मिला तरी या मॅच कॉम्प्रोमाइज करावं लागतं कारण नवीन फलंदाज मैदानात धाडणं गरजेचं आहे. सिद्धी आहे धावा गरजे 4 चेंडू आणि 8 धावा. सध्या थर्ड अंपायर क्रॉसिंग झाली आहे का रनआउटचा रिव्ह्यू इथे घेतला जातोय. कुठला गुड्डा की प्रणित? गुड्डा सौरभ की प्रणित? कोण सौरभ? चला प्रणित येईल मैदानाच्या बाहेर. प्रणित आउट. क्रॉसिंग झालेलं नाहीये. क्रॉसिंग झालं नाहीये आणि त्याच्यात चला आता परेची मॅच मध्ये खूप इंटरेस्टिंग मजा येणार आहे कारण आता 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धावा. मी म्हटलं की हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. नवीन फलंदाज गेलाय जागृत मैदानाच्या आतमध्ये. आता 4 चेंडू आणि परेची 8 धावांची गरज आहे अजूनही. चला जवळपास 5:50 झाले आहेत. अजून आपला ग्रँड फिनाल केला आहे या स्पर्धेचा. घाई करा. 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. ऑन साईडला नवीन गेला फलंदाज जागृत कशा प्रकारे फलंदाजी करेल पाहूया. 4 चेंडू आणि 8 धावा. बॅट सैन्याचे अजून एक विकेटचं पतन होऊ शकलं असतं परंतु काय घडलं, झेल सुटलाय म्हणजे मॅच सुटेल का हा प्रश्नचिन्ह आहे कारण आता 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. सौरभचा झेल इथे सुटला गेलाय. आता जागृतचा झेल सुटला गेलाय. आता सौरभ सध्या 5 धावा ज्याने कमावलेत. आता 3 चेंडू आणि 7 धावा. मुरबे ए मुरबे सी या 2 संघामध्ये लागलेला हा क्रिकेटचा लढा पाहायला मिळतो. वसंत सृष्टी चषक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचतोय. या मॅच नंतर आपण लगेच वाटचाल करत आहोत ग्रँड फिनालेकडे. नाही हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात परिस्थिती या मॅच मध्ये बॅट चालली नाहीये परंतु त्याचे बॉल चालत आहेत. परिची खरोखरच मागच्या सामन्यामध्ये त्यांनी बॅट चालवली होती. या सामन्यामध्ये ते बॉल चालवत आहेत. आता अजून कठीण संघर्ष कारण 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. फटका आहे फसलेला. हवेमध्ये बराच काल उंच आहे आणि पुन्हा एकदा अचूक कलेक्शन. तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. थँक्यू. आता 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस आहे. याचाच अर्थ आता मुरबे ए संघ विजय जिथे वाटचाल करतोय आणि नंडोरे ए संघ. चला या आपण इथे व्यासपीठ जवळ येऊन राहायचं आहे. पूर्ण टीम घेऊन आपला पूर्ण संघ घेऊन यायचा आहे. नंडोरे चला घाई करा. शेवटचा चेंडू
1 चेंडू आणि 7 धावा आणि ती औपचारिकता पूर्ण होती आहे आणि इथे मुरबे ए संघ फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला